रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाई यांचा अभंग पाहणार आहोत. अभंग क्रमांक 3. हा अभंग संत जनाबाई यांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यासाठी रचला आहे. या अभंगात त्या सांगतात की देवाचे नाम घेण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही, कोणताही मोठी विधी लागत नाही आणि कोणतीही अडचण येत नाही. फक्त श्रद्धा, प्रेम आणि भक्तिभाव हवा. नामामध्ये इतकी शक्ती आहे की तो साध्या माणसालाही परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकते. संत जनाबाई स्वतः विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांनी नामाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्या अत्यंत सोप्या भाषेत समाजाला सांगतात की देवाचे नाव घ्या, त्यातच तुमचे कल्याण आहे. तर चला अभंग पाहूया. नाम फुकट चोकट, नाम घेता नये वीट. जड शिळात ज्या सागरी, आत्मरामे नामे तारी. पुत्र भावे स्मरण केले, तया वैकुंठासी नेले. नाम महिमा जनी जाणे, ध्याता विठ्ठलची होणे. नाम फुकट चोकट, नाम घेता नये वीट. या ओळीत संत जनाबाई सांगतात की देवाचे नाव हे अगदी मोफत आहे, फुकट आहे, कोणताही पैसा न लागणारे आणि चौकट म्हणजे शुद्ध, पवित्र आणि उत्तम. देवाचे नाव घेण्यासाठी ना पैसा लागत, ना मोठे यज्ञ करावे लागतात, ना मोठ्या पूजा कराव्या लागतात. गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला नाम घेण्याचा समान अधिकार आहे. नाम घेता नये वीट म्हणजे देवाचे नाव घेताना कधी कंटाळा येऊ नये. संसारातील गोष्ट करताना माणूस थकतो, कंटाळतो, पण देवाचे नाव घेतल्याने मनाला शांती मिळते. नाम हे मनाला आनंद देणारे आहे. म्हणूनच भक्ताने सतत प्रेमाने नामस्मरण करावे. संत जनाबाई येथे सांगतात की देव भक्तांसाठी बाह्य आडंबनाची गरज नाही. खरी भक्ती मनातून होते. विठ्ठलाचे नाम घेतल्याने मन शुद्ध होते, वाईट विचार दूर होतात आणि जीवनात समाधान मिळते. जड शिळा ज्या सागरी, आत्मरामे नामे तारी. या ओळीत त्या रामायणातील प्रसंग सांगतात. श्रीरामांनी समुद्रावर सेतू बांधला तेव्हा वानरांनी मोठमोठे दगड समुद्रात टाकले. साधारणपणे दगड पाण्यात बुडतो, पण राम नाम लिहिण्याने त्या शिळा तारल्या. आत्माराम म्हणजे परमात्मा श्रीराम. यातून संत जनाबाई सांगतात की ज्या नामामुळे दगड सुद्धा तरले, ते नाम माणसाला संसार सागरातून नक्की तारू शकते. येथे सागर म्हणजे संसारातील दुःख, मोह, लोभ, संकटे आणि अडचणी. माणूस अनेक दुःखांनी त्रस्त असतो, पण देवाचे नाव हे त्याला आधार देते. ही ओळ नामाच्या चमत्कारिक शक्तीचे वर्णन करते. नाम हे केवळ शब्द नाही, त्यात देवाचे सामर्थ्य असते. श्रद्धेने घेतलेले नाम मनुष्याचे जीवन बदलू शकते. म्हणूनच संत म्हणतात की नाम हे खरे तारक आहे. पुत्र भावे स्मरण केले, तया वैकुंठासी नेले. या ओळी संत जनाबाई भक्तीतील प्रेमभावाने महत्त्व सांगतात. पुत्रभाव म्हणजे मुलाने आई वडिलावर जसा निरागस विश्वास ठेवला तसा भाव. ज्या भक्ताने देवाचे स्मरण निष्कपटपणे केले त्याला देवाने वैकुंठाला नेले. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूचे धाम, परम आनंदाचे स्थान. येथे प्रत्यक्ष स्वर्ग असे नसून आत्मिक शांती आणि मोक्ष याचा अर्थ आहे. या ओळीत संत जनाबाई सांगतात की देवाला मोठेपणा किंवा अहंकार आवडला नाही, त्याला निरागस प्रेम आवडले. लहान मूल जसे आईला पूर्ण विश्वासाने हाक मारते, तसेच भक्ताने देवाला हाक मारावी. देव भक्तांचा भाव पाहतो. ज्यांच्या मनात प्रेम आणि विश्वास आहे त्यांच्यावर देव कृपा नक्कीच करतो. ही ओळ भक्तातील साधेपणा शिकवते. देवापर्यंत पोहोचण्यासाठी विद्वता किंवा संपत्तीपेक्षा प्रेमभाव महत्त्वाचा आहे. नाम महिमा जनी जाणे, ध्याता विठ्ठलचीच होणे. या शेवटच्या ओळीत संत जनाबाई स्वतःचाच उल्लेख जनी असा करतात. त्या म्हणतात की मला नामाचा महिमा समजला आहे. सतत विठ्ठलाचे ध्यान केल्याने भक्त स्वतः
विठ्ठलमय होतो. याचा अर्थ असा की ज्या गोष्टीचे आपण सतत चिंतन करतो त्याचा प्रभाव आपल्या मनावर नक्कीच पडतो. देवाचे सतत नामस्मरण केल्याने मनातील वाईट गुण नष्ट होतात आणि भक्तांच्या जीवनात दया, प्रेम, शांतती, नम्रता असे दैवी गुण येतात. ध्याता विठ्ठलाची होणे म्हणजे भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर कमी होते. भक्तांचे मन पूर्णपणे देवात एकरूप होते. हीच खरी भक्ती आणि आध्यात्मिक उन्नती आहे. संत जनाबाई या ओळीत सांगतात की नामस्मरण हे फक्त पूजा नसून तर आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे. नाम घेतल्याने माणूस अधिक चांगला आणि शांत, पवित्र बनतो. रामकृष्ण हरी.